आताचं खुलं अधिवेशन आहे आणि खुल्या अधिवेशनामध्ये पक्षप्रमुखांना अधिक मोकळेपणाने बोलता येतं, अनेक विषय मांडता येतो. संपूर्ण महाराष्ट्रातून, उत्तर महाराष्ट्रात आहेत पण संपूर्ण महाराष्ट्रातून इथे लोक आता येत आहेत आणि मला असं वाटतं ते काय बोलणार आहेत त्यापेक्षा आपण सगळ्यांनीच ऐकूया ते काय बोलणार आहेत. सर 1994ला देखील असंच खुलं अधिवेशन झालं होतं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आली होती, त्याची पुनरावृत्ती 1994ला दार उघड बया दार उघड ही आमची घोषणा होती. आता तीच घोषणा आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगू दार नाही उघडलं तर दार उघडून नाही दारावर लाथ मारून आत जाऊ. तर रावणाची आज सकाळी आपण रावणाचा उल्लेख केला होता, त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील रावणाचा उल्लेख केला होता. त्याच्यावर एकनाथ शिंदे यांनी अशी प्रतिक्रिया दिली की रावण कोण आणि कोणी लंका झाली हे आम्हाला माहिती आहे, तुम्ही विचारांचं स्वतःचे विचार जे आहे त्याचा व्याविचार केला. कसं आहे ते ज्यांच्याबरोबर बसलेले आहेत त्यांच्या लंकेचं दहन होईलच आणि त्याच्याबरोबर हे असे बेईमान लोकसुद्धा जळून जातील, लक्षात घ्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.